प्रिव्हियस लेक्चरला आपण कन्स्ट्रक्शन ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर पाहिलेलं होतं. तर सर्वांना ही डायग्राम मी काढायला सांगितलेली होती. डायग्राम सर्वांनी काढलेली असेलच. आणि काही विद्यार्थ्यांनी मला पाठवले पण डायग्राम. तर सुरू करूया आपण पुन्हा एकदा. तर ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन पाहतो ना आपण. काय केलं होतं की पार्टची लिस्ट बनवली होती. तर पुन्हा एकदा पार्ट लिस्ट पाहूया आपण. टोटल आपण 12 पॉइंट पाहिले होते. फर्स्ट पॉइंट ट्रान्सफॉर्मर टँक, सेकंड ट्रान्सफॉर्मर कोर, थर्ड ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग, फोर्थ HV म्हणजे हाय व्होल्टेज किंवा हाय टेन्शन लीड, म्हणजे याला आपण वाइंडिंगला दिलेलं कनेक्शन म्हणतो. आता ह्या ठिकाणी वाइंडिंग दोन असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. तर जनरली जी LV असते म्हणजे लो व्होल्टेज किंवा लो टेन्शन, ती प्रायमरी असते. तर LV आणि LT लीड्स. 6 नंबर पाहिलं होतं आपण ट्रान्सफॉर्मर वाईल, 7 नंबर कन्झर्वेटर, त्यानंतर बुकोल रिले, त्यानंतर ब्रीदर, एक्सप्लोजन व्हेंट, त्यानंतर कूलिंग ट्यूब्स आणि टोटल सगळ्यात शेवटचा 12वा पॉइंट आहे ड्रेन. ठीक आहे. तर आपण ह्याचं सर्वच 1 बाय 1 कन्स्ट्रक्शन आणि म्हणजे त्याचं मटेरियल आणि फंक्शन पाहिलेलं होतं. तर आज आपण चालू करणार आहोत नवीन टॉपिक. सर्वांनी स्क्रीन लक्ष द्या केअरफुली. ठीक आहे. या टॉपिक मध्ये आपण आज पाहणार आहोत की युनिट आउटकम 3C, म्हणजे ह्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत कॅल्क्युलेट ट्रान्सफॉर्मेशन रेशो फॉर गिव्हन ट्रान्सफॉर्मर रेटिंग. तर याच्यामध्ये सब टॉपिक पाहणार आहोत आपण. फर्स्ट वन ट्रान्सफॉर्मर, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन, EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, त्याचं डेरिवेशन, त्यानंतर टर्म्स आहेत व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन रेशो आणि बाकीच्या पण टर्म्स आहेत. तर इथं सर्वांनी लक्ष द्या. ट्रान्सफॉर्मर प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. तर पहा, हा कोर टाइप एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मर आहे. तर पहा इथं या ठिकाणी AC सप्लाय आहे, इनपुट व्होल्टेज V1, फेज आणि न्यूट्रल आपण दिलेला आहे. प्रायमरी करंट म्हणजे इनपुट करंट आहे I1. ही रेक्टँग्युलर ट्रान्सफॉर्मरची कोर दिसते, कोर टाइप ट्रान्सफॉर्मर आहे. आयर्न कोर या ठिकाणी यूज केलेली आहे. या कोर मधून काय होतंय की फ्लक्स फ्लो होतोय आणि हा फ्लक्स आहे फाय. तर ही जी आहे प्रायमरी वाइंडिंग आणि ही जी आहे सेकंडरी वाइंडिंग. सेकंडरी साइडला पाहून घ्या की ठीक आहे. तर
इनपुट व्होल्टेज सर्वांनी पाहून घ्या की ही इनपुट साइड आहे, ही आउटपुट साइड. इनपुट साइड प्रायमरी वाइंडिंग, आउटपुट साइड सेकंडरी वाइंडिंग. आउटपुटला पहा या ठिकाणी तुम्हाला व्होल्टेज V2 दिसेल, या सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉस आउटपुट करंट I2. सेकंडरीचा करंट तुम्हाला दिसेल I2 आणि ह्या ठिकाणी आपण लोड कनेक्ट केलेला आहे. तर हा जो काय फ्लक्स दिसतोय तर त्या ठिकाणी पहा, फ्लक्स प्रोड्यूस इन दी लॅमिनेटेड कोर ड्यू टू करंट फ्लोइंग थ्रू प्रायमरी वाइंडिंग. म्हणजे ज्या वेळेस आपण काय करतोय की प्रायमरी वाइंडिंगला करंट देऊया आपण, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला वाइंडिंग मध्ये करंट फ्लो होतोय आणि त्या ठिकाणी आपल्याला कोर मध्ये काय होतोय की फ्लक्स सेट झालेला पाहायला मिळतोय आणि हा फ्लक्स आहे फाय. फिगरचं नाव सर्वांनी पाहून घ्या. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर. आपण ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग प्रिन्सिपल पाहतोय. सर्वांनी एकदा पाहून घ्या पुन्हा एकदा. फर्स्ट पॉइंट पहा, फिगर शोज दॅट कंस्ट्रक्शन ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मर. म्हणजे आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर पाहतोय, त्याचा एक सॅम्पल आपण इथे पाहतोय. इट कन्सिस्ट ऑफ 2 हायली इंडक्टिव्ह कॉइल्स ऑर वाइंडिंग्स. म्हणजे याच्यामध्ये आपण 2 हायली इंडक्टिव्ह कॉइल्स किंवा वाइंडिंग पाहतोय, प्रायमरी आणि सेकंडरी. ऑन लॅमिनेटेड कोर ओव्हर सेपरेटेड लिंब. म्हणजे ही ह्या 2 ज्या वाइंडिंग आहेत ह्या सेपरेट लिंब वरती आणि लॅमिनेटेड कोर वरती माउंट केलेले आहेत. तर ही जी काय कोर आहे ही सर्वांना माहिती आहे की लॅमिनेटेड मटेरियलची बनलेली आहे. ठीक आहे. पुढे आपण हे पण पाहिलं होतं की ट्रान्सफॉर्मर मध्ये जो व्हर्टिकल पोर्शन असतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे, लिंब म्हटलेलं आहे. आणि जो हॉरिझॉन्टल आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, योक म्हटलेलं आहे. दी वाइंडिंग विच कनेक्टेड टू AC सप्लाय इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी वाइंडिंग. म्हणजे जी वाइंडिंग आपण AC सप्लाय साइडला जोडलेली आहे तिला आपण काय म्हटलेलं आहे, प्रायमरी वाइंडिंग म्हटली. आणि या ठिकाणी पहा, जी वाइंडिंग आपण लोडला दिली किंवा ओपन सर्किट ठेवलेली तिला आपण काय म्हणणार, सेकंडरी वाइंडिंग म्हणणार. म्हणजे दी वाइंडिंग कनेक्टेड टू लोड or kept open circuited is known as a secondary winding. ठीक आहे. बोथ वाइंडिंग म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग आर आयसोलेटेड फ्रॉम इच अदर ॲज वेल ॲज आयर्न कोर. म्हणजे वाइंडिंग आणि कोर मधलं कुठलंही इलेक्ट्रिकल कनेक्शन नाही. त्यानंतर कोर सुद्धा कसे असेल, एका लॅमिनेशनचं दुसऱ्या लॅमिनेशन बरोबर कुठलंही इलेक्ट्रिकल कनेक्शन नसेल. आता ह्या ठिकाणी पहा, ड्यू टू प्रायमरी वाइंडिंग करंट म्हणजे I1 मॅग्नेटिक फ्लक्स इज प्रोड्यूस इन दी कोर. सर्वांना माहिती आहे प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या आयर्न कोर वरती एखादी कॉइल वाउंड करू आणि त्या कॉइल मधून आपण जर करंट पास केला तर त्या कोर मध्ये फ्लक्स सेट होतो. त्याला आपण काय म्हटलेलं आहे की फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हटलेलं आहे. म्हणजेच आता ह्या ठिकाणी काय झालंय, प्रायमरीला आपण करंट दिलेला आहे, त्या करंट मुळे काय झालेलं आहे की वाइंडिंगच्या करंट मुळे कोर मध्ये काय झालंय, फ्लक्स फ्लो झालेला आहे. आता हा फ्लक्स काय होतोय की कोर मधून सेकंडरीला लिंक होतोय. म्हणजे कोर सर्वांना माहिती आहे की मॅग्नेटिक मटेरियलची बनलेली आहे, म्हणजे ती इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होते आणि फ्लक्स ती इजिली काय करते, कॅरी करते. म्हणजे त्या ठिकाणी काय होतंय की ज्यावेळेस वाइंडिंग मधून करंट फ्लो होतोय आणि वाइंडिंग मध्ये करंट फ्लो झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला फ्लक्स तयार झालेला पाहायला मिळतोय. तर त्या ठिकाणी EMF इंड्यूस होतोय. तो EMF असेल E1. खालच्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल E1, या E1. आता सेकंडरी साईडला म्हणजे कोर मधून ज्यावेळेस फ्लक्स सेकंडरी साईडला जाईल, कारण कोर कशी बनलेली आहे, मॅग्नेटिक मटेरियलची बनलेली आहे.
तर त्या ठिकाणी काय होतंय, एक्झॅक्ट जे प्रायमरी साईडला झाले, पहिल्यांदा काय आहे करंट, मग काय आहे फ्लक्स, मग काय आहे ईएमएफ. आता ह्या ठिकाणी काय होतंय की ज्यावेळेस करंट सेकंडरी वाइंडिंगला लिंक होईल त्या ठिकाणी पहिल्यांदा ईएमएफ इंड्यूस होतो. ईएमएफ इंड्यूस झाल्यानंतर काय होतंय की तो सेकंडरी करंट काय होतोय I2 फ्लो व्हायला स्टार्ट होतोय. म्हणजे इन शॉर्ट आपण जे काय आता बघितलं सेकंडरी साईडला ते प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन आहे. प्रायमरीला काय होतं सर्वांनी पाहून घ्या पुन्हा एकदा की करंट आहे I1, हा करंट कशातून फ्लो होतोय, वाइंडिंग मधून फ्लो होतोय, प्रायमरी वाइंडिंग मधून. त्या ठिकाणी काय होतोय फ्लक्स तयार होतोय, फ्लक्स तयार झाल्यानंतर प्रायमरी अक्रॉस ईएमएफ तयार होतोय. म्हणजे सिक्वेन्स कसा आहे I1 फाय E1, सेकंडरी साईडला उलट होते E2, त्यानंतर डायरेक्ट काय होतोय पहिल्यांदा फाय येतोय, मग E2 येतोय आणि मग I2 येतोय. म्हणजे हे जे प्रिन्सिपल आहे म्हणजे आपल्याला ट्रान्सफॉर्मर जे आउटपुट मिळतंय ते याच्यामुळे मिळतंय प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन मुळे मिळतंय. म्हणून असं म्हटलं जातं की ट्रान्सफॉर्मर इज वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ठीक आहे, म्हणजे हेन्स ईएमएफ इंड्यूस इन सेकंडरी वाइंडिंग इज कॉल्ड ॲज अ म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ. सेकंडरी वाइंडिंग मध्ये ईएमएफ कशामुळे तयार झालाय, म्युच्युअली इंड्यूस प्रिन्सिपल मुळे झालेला आहे. ओके, आणि तो जो ईएमएफ आहे त्याला म्हणतो आपण म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ म्हणतो. तर हे ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल आहे, त्याला तुम्ही वर्किंग सुद्धा म्हणू शकता. आता नेक्स्ट टॉपिक सर्वांनी पाहून घ्या, ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर डेरिव्हेशन. सर्वांनी मला मी आधी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये न्यूमेरिकल जास्त आहेत. आतापर्यंत थेरॉटिकल पार्ट झालेला आहे, इथून पुढे आता संपूर्ण न्यूमेरिकल बेस पार्ट आहे. पुन्हा आपण काय करणार आहे की न्यूमेरिकल एंडलाच घेणार आहोत आपण, आणि मग आपण काय करणार आहोत की सगळ्यात शेवटी न्यूमेरिकल घेणार आहोत. पण पहिला थिअरी आपण कंप्लीट करूया. टोटल याच्यामध्ये आपल्याला 16 ते 17 एक्झाम्पल पाहिजे. न्यूमेरिकलला आपल्या जवळजवळ 3 ते 4 तास जातील. तर डेरिव्हेशन सर्वांनी समजून घ्या. आय होप सर्वजण नोटबुक घेऊन बसले असतील. तर मी रॅन्डमली चेक करतो. केविन जोसेफ, व्हिडिओ ऑन कर आणि मला नोटबुक दाखव पटकन. ते पहा, जर तुम्ही स्वतः जर लिहित नसाल तर तुमच्याजवळ स्टडी मटेरियल, तुम्ही जर भ्रमात राहत असाल की आपल्याला शेवटी स्टडी मटेरियल मिळेल, चुकीचं आहे. मी कोणालाही स्टडी मटेरियल देणार नाही. सर्वांनी लेक्चर वेळची वेळ केले तर तुम्हाला संपूर्ण मटेरियल अवेलेबल होऊन जाईल. केविन जोसेफने काय रिप्लाय दिलेला नाही. भूषण शिंदे, म्हणजे याचा अर्थ नोटबुक घेऊन बसलेले नाहीत. लक्षात घ्या, सर्वांनी थोडंसं सिरियसनेस दाखवावं. अदरवाईज काय होईल की सिलेबस पूर्ण होईल आणि तुम्हाला कुठं तुम्ही ब्लँक राहाल. तर आपण पाहतोय ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर डेरिव्हेशन पाहतोय. पुन्हा या ठिकाणी पहा फिगर आपण पाहतोय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मरची. फक्त एवढाच की ह्या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे की एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मर आहे. फक्त डिफरन्स एवढाच की ह्या ठिकाणी सेकंडरी ओपन सर्किटेड आहेत. तर सर्वांनी एकदा पुन्हा पाहून घ्या. ह्या ठिकाणी पहा इनपुट व्होल्टेज आहे V1, इनपुट करंट आहे I1, प्रायमरी वाइंडिंगचा ईएमएफ आहे E1. N1 म्हणजे काय, प्रायमरी वाइंडिंगचा नंबर ऑफ टर्न्स, बरोबर. हा जो काय कोर दाखवलेली आहे, कोर मध्ये फ्लक्स फाय दाखवलेला आहे.
त्यानंतर इनपुट सेकंडरी वाइंडिंगचा म्हणजे आउटपुट वाइंडिंगचा EMF E2, सेकंडरी वाइंडिंग म्हणजे आउटपुट वाइंडिंगचा नंबर ऑफ टर्न्स N2, सेकंडरी वाइंडिंगचा करंट I2 आणि आउटपुट व्होल्टेज किंवा सेकंडरी व्होल्टेज किती दाखवलेलं V2 दाखवलेलं आहे. हे आपण बघितलं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मर. डिफरन्स एवढाच की या ठिकाणी आपण ओपन सर्किट ठेवलेली आहे सेकंडरी. पुढे ही आपण पाहूया की वेव्ह फॉर्म आहे व्हेरिएशन ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजेच ट्रान्सफॉर्मर मध्ये जो काय फ्लक्सचं व्हेरिएशन कसं होतं, कारण हा जो काय फ्लक्स आहे हा सायनुसायडल आहे, म्हणजे साइन वेव्ह आहे परफेक्ट. तर ह्या ठिकाणी पहा वाय ऍक्सिसला आहे फ्लक्स फाय, वाय एक्स ऍक्सिसला आहे टाइम म्हणजे ओमेगा टी. तर पहा या ठिकाणी तुम्ही सर्वजण पाहून घ्या, ही AC सायकल आहे. सर्वांना माहिती आहे ट्रान्सफॉर्मर हा AC सप्लायवर वरती वर्क करतो. म्हणजे जो काही फ्लक्स असेल तो पण कसा असेल, सायनुसॉइडल म्हणजे साइन वेव्ह म्हणजे AC असेल. तर हा जो काय फ्लक्सचा वेव्ह फॉर्म आहे सर्वांना माहिती आहे, फाय इज इक्वल टू फाय एम साइन ओमेगा टी. व्होल्टेजचा वेव्ह फॉर्म सर्वांना माहिती आहे, V इज इक्वल टू VM साइन ओमेगा टी. त्याच्यानंतर करंटचा वेव्ह फॉर्म सर्वांना माहिती काय असतो, I इज इक्वल टू IM साइन ओमेगा टी. EMF असेल तर काय असेल, E इज इक्वल टू EM साइन ओमेगा टी. तर ह्या ठिकाणी पहा की मॅक्झिमम फ्लक्स ह्या पॉइंटला तयार होते. पहा फाय एम ही व्हॅल्यू, म्हणजे फ्लक्स काय होत चाललंय, वाढत वाढत चाललाय. या ठिकाणी पीकला आलाय, परत कमी कमी झालाय, नंतर काय होतंय पाय नंतर, आणि हा 2 पाय, हा 0 टू पायची सायकल आणि 0 टू पाय टू 2 पायची सायकल. सर्वांना माहिती आहे पायची व्हॅल्यू असते 180 डिग्री, 2 पायची व्हॅल्यू असते 360 डिग्री. म्हणजे 360 डिग्रीचा आपण वेव्ह फॉर्म पाहिलेला आहे. तर ह्या ठिकाणी सर्वांनी पुन्हा एकदा पाहून घ्या दुसरी डायग्राम. म्हणजे हा जो काय फ्लक्सचा चेंज व्हेरिएशन आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे काय डी फाय बाय डी टी. काय झालं हे डी फाय बाय डी टी आपण पाहतोय. आणि पुढे पहा आता सर्वांना माहिती आहे की फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ सायकल कम्प्लिटेड इन 1 सेकंड. तर ही एक सायकल दाखवलेली आहे फायची. मग पहा फाय एम ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, ही निगेटिव्ह हाफ सायकल. हा जो काय पिरियड आहे सर्वांनी पाहून घ्या, T इज इक्वल टू 1/4F. आता हा कसा आलाय सर्वांनी पाहून घ्या. टोटल सर्वांना माहिती आहे टाइम पिरियड म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी काय आलेलं आहे 1/F. आता ह्या ठिकाणी फाय एम ला पहा काय झालंय, ह्या टोटल किती सायकल आहेत, 2 हाफ सायकल आहेत. आणि हा जो काही पिरियड आहे हा एका क्वार्टर सायकलचा आहे, म्हणजे 1/4चा आहे. म्हणजे काय आलाय तो टाइम पिरियड इज इक्वल टू 1/4F. हा काय आला 1/2F. हा काय आलाय 3/2F आलाय. आणि हा काय आलाय T आलेला आहे, म्हणजेच 1/F आलेला आहे. पहा म्हणजेच ह्या क्वार्टर सायकलचा, म्हणजे हा पहा इथून तर इथपर्यंत हा किती आहे 1/4F. आता हे आपल्याला पुढे पाहिजे जे सर्वांनी पाहून घ्या. लेट काही टर्म्स आहेत, मी अगोदर सांगितलं होतं N1 म्हणजे काय सर्वांनी पाहून घ्या, नंबर ऑफ प्रायमरी वाइंडिंग टर्न्स. N2 नंबर ऑफ सेकंडरी वाइंडिंग टर्न्स. फाय एम म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम फ्लक्स इन द कोर इन वेबर. तर पहा हा जो काय आहे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, त्याचा दुसरा फॉर्म्युला आहे BM इंटू ए. BM म्हणजे काय, फ्लक्स डेन्सिटी, मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी इंटू ए. ए म्हणजे काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कोर. ओके, म्हणजे कोरच्या एरियावरती सुद्धा काय असतो, फ्लक्सची मॅक्झिमम व्हॅल्यू डिपेंड असते. तर ह्या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचे, फाय एम म्हणजे काय, मॅक्झिमम फ्लक्स इन दी कोर इन, त्याचा युनिट आहे वेबर. पण फाय एमचा दुसरा फॉर्म्युला आहे फंडामेंटल मध्ये झालेला आहे, फाय एम इज इक्वल टू BM इंटू ए. तर BM काय आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फ्लक्स डेन्सिटी. ए काय आहे, एरिया ऑफ कोर, म्हणजे जेवढा एरिया कोरचा जास्त तेवढी फाय एमची व्हॅल्यू जास्त. F काय आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ AC सप्लाय, म्हणजे आपण जो काय AC सप्लाय दिला इनपुटला त्याची फ्रिक्वेन्सी. E1 म्हणजे काय, E1 ही EMF इंड्यूस इन प्रायमरी वाइंडिंग इन होल्ड. E2 काय आहे, EMF इंड्यूस इन सेकंडरी वाइंडिंग इन होल्ड. आता T, कॅपिटल T सर्वांनी पाहून घ्या, आपण टीचं बघितलं होतं. टी काय आहे, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 सायकल इन सेकंड. म्हणजे एका सेकंदात, म्हणजे एका सायकलला, म्हणजे एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल,
याला किती टाइम लागतोय कंप्लीट होण्यासाठी, तो म्हणजे काय टी. ओके, या ठिकाणी आपण बघितले टोटल टाइम किती आहे एका सायकलचा, टी इज इक्वल टू 1 आपण एफ. एफ काय आहे फ्रिक्वेन्सी, रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी इज अ टाइम पिरियड. पुढे जो काय आपण पाहिलंय ह्या क्वार्टर सायकलला, म्हणजे ज्यावेळेस फ्लक्स मॅक्झिमम झालाय त्यावेळेसचा टाइम पिरियड किती आहे 1/4 एफ. पुढे ड्युरिंग फर्स्ट क्वार्टर सायकल, म्हणजे कुठं ह्या 0 to π/2 मध्ये, ही जी व्हॅल्यू आहे ती π/2 ची, ही पायची. ओके, म्हणजे फर्स्ट क्वार्टर सायकल किती आहे 0 to π/2. फ्लक्स इन्क्रीजेस, काय होत चाललंय पहा सर्वांनी, फ्लक्स वाढत वाढत चाललेला आहे फ्रॉम इट्स झिरो व्हॅल्यू, म्हणजे ह्या झिरो व्हॅल्यू पासून हा वाढत वाढत चाललाय टू मॅक्झिमम व्हॅल्यू φm. मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आहे φm. इफ जर टी म्हणजे काय, कॅपिटल टी टोटल टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 सायकल इन सेकंड, म्हणजेच कॅपिटल टी काय आहे की एका सायकलला कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे टी. त्याचा दुसरा फॉर्म्युला काय आहे, रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी, म्हणजे काय आला 1/f. म्हणजेच टाइम रिक्वायर्ड फॉर 1 सायकल किती 1/f. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट हाफ सायकल 1/2f. आपण पाहतोय काय क्वार्टर सायकल, म्हणजे काय येणार आहे टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 क्वार्टर सायकल 1/4f आलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. ऍव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स, सर्वांना माहिती की हा जो फ्लक्स आहे सायनोसॉइडल आहे, कमी जास्त होतोय, तर त्याचा ऍव्हरेज रेट काढला आपण. काय काढला आपण त्याचा आपण ऍव्हरेज रेट काढला, तर तो काय असतो नेहमी dφ/dt असतो. पहा काय असतो dφ/dt. म्हणजे हा जो काय आहे हे बघा, चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे dφ/dt काय आहे, हा ऍव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स आहे. ओके, म्हणजेच आपण जर बघितलं dφ ची व्हॅल्यू म्हणजे काय आलेलं आहे φm, dφ ची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे φm, आणि dt म्हणजे टाइमची व्हॅल्यू किती आहे 1/4f. सिम्प्लिफाय केला आपण, हे आपल्याला डिनॉमिनेटरचा 4f पुढे भेटेल आपल्याला न्यूमरेटरला जाईल, म्हणजे 4πmf वेबर पर सेकंड भेटला. म्हणजे हा झाला ऍव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स झाला हा. ठीक आहे. आता नाऊ रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स पर टर्न, म्हणजे आता काय बघतो आपण एका टर्नचा पाहतोय. नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, प्रायमरीच्या N1, नंबर ऑफ टर्न सेकंडरीच्या N2. तर आपण एका टर्नचा पाहतोय फक्त. ऍव्हरेज ईएमएफ पर टर्न बघितला आपण, म्हणजे जो काय आपला वरचा आला ऍव्हरेज ईएमएफ पर टर्न. ऍव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स काय आलेला आहे, तो सर्वांना माहिती आहे 4πmf आलेला आहे पर टर्न, म्हणजे एका टर्नची व्हॅल्यू किती असणार आहे, एकच असणार आहे. आता याची आरएमएस व्हॅल्यू काढतोय आपण, कारण कसं आहे की ही एसी क्वांटिटी आहे, म्हणजे फ्लक्स फाय व्हॅरी सायनोसॉइडली, म्हणजे फ्लक्स कसा होतोय सायनोसॉइडली व्हॅरी होतोय. देन आरएमएस व्हॅल्यू ऑफ इंड्यूस ईएमएफ इज ऑब्टेन बाय, कारण कसं आहे सर्वांना माहिती आहे आपल्याला त्याची परफेक्ट साइन वेव्ह मिळत नाही, म्हणून आपण त्याची आरएमएस व्हॅल्यू घेतो. आरएमएस व्हॅल्यू सर्वांना माहिती आहे ऍव्हरेज व्हॅल्यू इंटू फॉर्म फॅक्टर. ज्यांनी फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिक इंजिन झालेले आहे त्यांना माहिती आहे, बट फॉर्म फॅक्टर सर्वांना माहिती आहे काय असतो. आरएमएस व्हॅल्यू आपण ऍव्हरेज व्हॅल्यू काय आलाय 1.1 म्हणून आलाय, म्हणजेच आरएमएस व्हॅल्यू ऑफ ईएमएफ पर टर्न फॉर्म फॅक्टर इंटू ऍव्हरेज ईएमएफ पर टर्न. फॉर्म फॅक्टर 4πmf आलेला आहे, म्हणजे आपल्याला भेटलाय 4.445mf ही पर टर्नची ईएमएफ इंड्यूस झालेली आरएमएस व्हॅल्यू आहे. ठीक आहे, तर ही झाली आरएमएस व्हॅल्यू ऑफ ईएमएफ पर टर्न, एका टर्नचं आहे 4.445mf झालेलं आहे. फ्रॉम दिस व्हॅल्यू वी कॅन कॅल्क्युलेट आरएमएस व्हॅल्यू ऑफ ईएमएफ इंड्यूस इन प्रायमरी ऍज वेल एज सेकंडरी. आता आपण पूर्ण प्रायमरीचा काढू. पहा या ठिकाणी आपण पहिल्यांदा ऍव्हरेज काढलं, dφ/dt काय आला होता, dφ ची व्हॅल्यू φm, dt ची व्हॅल्यू 1/4f काय आला 4πmf आलेलं आहे. मग आपण काय केलेलं आहे पर टर्न घेतलेला आहे, पर टर्न म्हणजे एकच टर्नचा, तर ती काय आलेली आहे 4πmf आलेलं आहे. मग आपण काय केली, ही व्हॅल्यू सायनोसॉइड असल्यामुळे आरएमएस घेतलेली, म्हणजे काय घेतलंय फॉर्म फॅक्टर इंटू
जो काय आलेला आहे ऍव्हरेज ईएमएफ पर टर्न तो घेतलाय, म्हणजे 1.11 इंटू 4 आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला भेटला 4.445 भेटलेला आहे. आता आपण टर्न्सचा काढतोय, म्हणजे काय RMS व्हॅल्यू ऑफ ईएमएफ पर टर्न इंटू नंबर ऑफ प्रायमरी वाइंडिंग टर्न्स. त्या किती आहेत 4.445 इंटू प्रायमरी वाइंडिंग टर्न्स किती आहेत N1. म्हणजे आपल्याला E1 ची व्हॅल्यू मिळाली 4.445 N1 होल्ड झाली. तर आपण ही जी व्हॅल्यू काढतो ती प्रायमरी वाइंडिंगचा काढतो ईएमएफ ती E1. म्हणजे जर 5 ची व्हॅल्यू आपण टाकली BM इंटू ए, तर आपल्याला दुसरा इक्वेशन भेटलं E1 इज इक्वल टू 4.44 BM इंटू ए F1 F इंटू N1 होल्ड. म्हणजे या ठिकाणी पहा 5M इज इक्वल टू BM इंटू ए. सेम आपण काढतो सेकंडरीचं. E2 ची व्हॅल्यू भेटते आपल्याला 4.44 F N2 होल्ड, किंवा E2 ची व्हॅल्यू भेटते 4.44 BM इंटू ए, 5M ची व्हॅल्यू F इंटू N2 होल्ड. तर हे झालं ईएमएफ